आषाढ महिना सुरू झाला की रिमझिम पावसाच्या सरी वातावरणाला एक वेगळीच प्रसन्नता देतात. अशा थंडगार हवेत महाराष्ट्रातील घराघरामध्ये गरमागरम धपाटे आणि खमंग खुसखुशीत चवदार कापण्यांचा दरवळ सगळ्यांना स्वयंपाकघराकडे खेचून आणतो. आज आपण हे अगदी पारंपरिक चवीच्या खमंग खुसखुशीत आणि चवदार कापण्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपी या आपल्या चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. सगळ्यात अगोदर कापण्या बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण गूळ घेतला ना त्याच वाटीने सगळे जिन्नस मोजायचे. तर गूळ मी हलकासा दाबून घेतलेला होता आणि आता त्याच वाटीने आपण पाऊण वाटीपेक्षा अगदी थोडंसं जास्त आणि एका वाटीपेक्षा म्हणाल तर थोडंसं कमी एवढं पाणी मी यामध्ये घालून घेते. पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट आहे. यामध्ये आपण जेवढं पीठ मिक्स करणार आहोत ते अगदी पद्धतशीर मळलं जातं. त्यामध्ये एक्स्ट्रा पीठ ऍड करण्याची किंवा पीठ कमी करण्याची अजिबात गरज लागत नाही. तर पाण्याचं प्रमाण जे आहे योग्य ठेवा आणि 5 मिनिटे आपण असंच झाकून ठेवायचं आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता गूळ जो आहे तो आपला छान असा विरघळलेला आहे. आता बनवून घेतलेलं हे गुळाचं पाणी आपण बाजूला ठेवूया. एखादं असं पसरट भांड घ्यायचं किंवा परात देखील घेतली तरी चालते. या भांड्यामध्ये आपण ज्या वाटीने गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ असं चाळून घ्यायचं. तर 2 वाटी गव्हाचं पीठ मी या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता सेम वाटीने आपण चणा डाळीचे पीठ देखील मोजून घेणार आहोत. तर अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ आपण यामध्ये ऍड करून घेऊया. शक्यतो घरचं पीठ वापरा, कारण बाहेरच्या पिठांमध्ये मिसळ असते त्यामुळे त्याची चव थोडीशी वेगळी लागते. तर शक्यतो शक्य असेल तेवढं घरचं पीठ वापरा. त्यामुळे कापण्या छान चवीला होतात. आणि 2 चमचे एवढा रवा सुद्धा यामध्ये घालून घेते. रव्यामुळे कापण्या ज्या आहेत त्या खुसखुशीत व्हायला मदत होते. त्यानंतर पाव चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर मी यामध्ये घालून घेते. या वेलची पावडर मध्ये मी वाटत असताना साखर ऍड केलेली होती, त्यामुळे अर्धा चमचा वापरलेली आहे. तुम्ही पाव चमचा सुद्धा वापरू शकता. आणि 2 चमचे बडीशेपची पावडर देखील आपण यामध्ये ऍड करून घेऊया. चवीला सुद्धा छान लागतात आणि वास सुद्धा छान येतो बडीशेपच्या पावडरमुळे. आणि 1 चमचा एवढं तूप मी छान गरम करून घेतलेलं आहे आणि गरम करून घेतलेल्या तुपाचं मोहन यामध्ये घालून हाताने छान असं सगळं पीठ आणि घातलेले जिन्नस एकसारखे करून घ्यायचे. आणि या पद्धतीने हातात पीठ वळलं गेलं की ओळखायचं पीठ जे आहे आपलं ते छान कापण्या खुसखुशीत होण्यासाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे. या आता आपण पिठामध्ये बनवून घेतलेलं गुळाचं सगळं पाणी एकाच वेळेला ऍड करणार आहोत. अजिबात आपण यामधलं पाणी ठेवलेलं नाहीये. तर इथे सगळं पाणी मी घालून घेते आणि आता आपण पीठ आणि गुळाचं पाणी जे आहे ते छान मिक्स करून याचा गोळा करून घेऊया. तुम्ही इथे पीठ मळताना बघू शकता सुरुवातीला थोडंसं पातळ वाटते, पण ज्या वेळेला आपण हे सगळं एकसारखं मिक्स करून घेतो, याचा गोळा बनवतो, तेव्हा हे पीठ सगळं जे आहे गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि अजिबात एक्स्ट्रा पीठ आपल्याला वापरण्याची गरज लागत नाही. तर एकही पिठाचं कण वरून न घालता सुद्धा छान असं इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे. जास्त घट्ट झालेलं नाही किंवा जास्त पातळही नाही, तर मध्यम असं पीठ आपण इथे मळून घेतलेलं आहे. आणि मळून घेतलेल्या पिठावरती झाकण द्यायचं आणि 10 मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं, म्हणजे रवा जो आपण यामध्ये घातलेला तो देखील छान फुलतो. तर इथे 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे. आणि या पिठाचे आता आपण गोळे बनवायला घेऊया. तर या पिठामध्ये मध्यम आकाराचे असे 4 गोळे मी बनवून घेणार आहे. तर इथे गोळे बनवून झाल्याच्या नंतर तेल, तूप किंवा पीठ अजिबात न लावता सुद्धा छान असे या गोळ्याच्या ज्या लाट्या आहेत त्या आपल्याला लाटता येतात. तुम्हाला जर कापण्यांचा आकार द्यायचा नसेल तर तुम्ही पुऱ्याचा सुद्धा आकार त्याला देऊ शकता, पण आपण कापण्या बनवणार आहोत. तर इथे मी 4 असे गोळे बनवून घेतलेले आहेत. आणि आता पोळपाटावरती आपण गोळा घेऊन लाटून घेऊया. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपण तेल, तूप किंवा
पिठाचा वापर न करता अशी लाटी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ लाटायची नाही, तर तळल्यानंतर कापण्याच्या आहेत त्या कडक होतात आणि आपल्याला एकदम जास्त जाड सुद्धा ठेवायचे नाहीयेत, कारण ते थोड्या दिवसानंतर तळून झाल्या की थोड्या दिवसानंतर चिवट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मध्यम जाडीच्या कापण्या ज्या आहेत त्या आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी लाटी लाटून घेतल्यानंतर यावरती सगळीकडे छान अशी खसखस लावून घेते आणि खसखस लावल्यानंतर हलक्या हाताने 1 2 ते 3 वेळा बेलण्याने असं लाटून घ्यायचं, म्हणजे खसखस जी आहे ती छान अशी कापड्यांवरती लागली जाते. याला आता आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया. तर मी याला कापड्यांचा आकार देणार आहे आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर हवं असेल तर एखाद्या टोपडाच्या साहाय्याने तुम्ही याला पुरीचा सुद्धा आकार देऊ शकता आणि मध्यम जाडीच्या छान अशा कापण्या आपल्या इथे तयार झालेली आहे. तर इथे तेल अगोदरच मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल जे आहे ते अगदी जास्त कडकडीत करायचं नाही किंवा कोमट नसायला हवं. तर मध्यम आचेवरती ते सुद्धा मध्यम कडलेलं असलं की छान अशा कापण्या आपल्या तळल्या जातात. पण ते जर तेल कोमट असेल तर खूप जास्त कापण्या ज्या आहेत तेल पितात आणि कापण्या आपल्या तेलकट होतात. तर आणि खूप जास्त तेल कडकडीत गरम असेल तर वरून तळल्या जातात, कलर येतो पण आतून कच्च्या राहतात. त्यामुळे मध्यम आचेवरती मध्यम गरम तेलामध्ये छान अशा रंग बदलून होईपर्यंत कापण्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. सगळीकडून छान एकसारख्या कापण्या तळून घेतल्यानंतर त्या आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता सगळीकडून छान असा एकसारखा रंग आपल्या कापण्यांना आलेला आहे आणि जितक्या सुरेख दिसायला दिसतात चवीला सुद्धा तितक्याच अप्रतिम लागतात. अजिबात तेलकट होत नाही. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कापण्या नक्की बनवून पहा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा खमंग खुसखुशीत कापण्या या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा जरूर बनवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.